Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we see the different examples of chemical incompatibility. So, let's see the examples of chemical incompatibility and method of their correction. In that first, alkaloidal incompatibility. Alkaloidal incompatibility with alkaline substances. So, as we know, alkaloids are weak bases and they are insoluble in water, but alkaloidal salt are soluble in water. आता alkaloids काय आहेत की these are the weak bases. Alkaloids insoluble means completely insoluble in a water. ते पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही. आता अल्कलॉइड्स लाईक मॉर्फिन, क्विनाइन, स्ट्रिचिनिन, दे आर इनसोल्युबल इन अ वॉटर बट देअर साल्ट. द एक्झाम्पल दॅट इज मॉर्फिन हायड्रोक्लोराइड, स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड और क्विनाइन सल्फेट means that are the salt of that alkaloids and that salt are soluble in a water. Means alkaloids itself insoluble in a water but their salt are soluble in a water. अल्कोलाइड्स सोल्युबल नाहीत, दे आर इनसोल्युबल. पण जर ते अल्कोलॉइड्स साल्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केले म्हणजेच काय की सपोज की स्ट्रिचिनिन हा अल्कोलॉइड आहे, स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड हा अल्कोलाइडल साल्ट आहे अँड दॅट स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड इज सोल्युबल इन अ वॉटर. Means the alkaloids like strychnine, morphine, quinine are always incompatible with alkaloidal or alkaline substances like ammonia, ammonium water, borax, ammonium chloride, potassium chloride, sodium chloride, ammonium acetate, aromatic spirit of ammonia, solution of ammonia and ammonium carbonate. Alkaloids जे आहेत जसं स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड असेल किंवा स्ट्रिचिनिन, मॉर्फिन, क्विनाइन आर ऑलवेज इनकॉम्पॅटिबल विथ अल्कलाइन सबस्टन्सेस, विथ अल्कलाइन सबस्टन्सेस लाईक अमोनिया असेल किंवा जे काही अल्कलाइन सबस्टन्सेस. इथे एक्झाम्पल्स आपण दिले की अमोनिया असेल, अमोनियम वॉटर असेल, बोरॅक्स असेल, अमोनियम क्लोराईड असेल, पोटॅशियम क्लोराईड असेल किंवा सोडियम कार्बोनेट असेल, अमोनियम ॲसिटेट असेल, ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया किंवा सोल्युशन ऑफ अमोनिया किंवा अमोनियम कार्बोनेट, हे जे काही अल्कलाइन सबस्टन्सेस आहेत त्याच्यासोबत अल्कलॉइड्स हे कम्प्लिटली इनकॉम्पॅटिबल असतात. मीन्स they form a precipitate. However, they are not always precipitate because alkaloids are slightly soluble in a water. जे अल्कलॉइड्स असतात सर्वच अल्कलॉइड्स इनकॉम्पॅटिबल नसणारे किंवा सर्वच अल्कलॉइड्स हे प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये किंवा प्रेसिपिटेट म्हणून इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट करू शकत नाही. का? कारण की दे आर स्लाइडली सोल्युबल in a water. आता just like if suppose incompatibility occurs may results into the formation of diffusible precipitate or chemical incompatibility which depends upon a solubility of alkaloids. अल्कलॉइड जे आहेत ते स्लाइडली सोल्युबल आहे. एक अप टू लिमिटपर्यंत जर अल्कलॉइडची क्वांटिटी त्या व्हेकलमध्ये त्या वॉटरमध्ये जर असेल तर त्यावेळेस ते अल्कलॉइड हे सोल्युबल असतं. बट त्याच्या पुढं जर क्वांटिटी गेली एक फिक्स क्वांटिटी आहे की त्याच्या आत जर त्या अल्कलॉइडची क्वांटिटी राहिली तर ते सोल्युबल आहे, पण त्याच्या पुढे जर गेली दॅट अल्कलॉइड इज अ इनसोल्युबल इन अ दॅट वॉटर. एक्झाम्पल इथं दिलं आहे स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड किंवा स्ट्रिचिनिन 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस. 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस म्हणजे 8 मिनिम्स प्रत्येकी 30 ml मध्ये स्ट्रिचिनिन हे सोल्युबलाइज होऊ शकतं. दॅट इज 0.48 ml पर 30 ml पर्यंत स्ट्रिचिनिन सोल्युबल होऊ शकतं. पण त्या पलीकडे जर गेलं क्वांटिटी त्या स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइडची, दॅट स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड or that alkaloid produces
incompatibility means they form a diffusible precipitate. Same as morphine. Morphine have solubility 12 minims per fluid ounce. 1 मिनिम्स म्हणजे किती, तर 1 मिनिम्स म्हणजे 0.06 ml. 0.06 ml म्हणजेच 1 मिनिम्स. 1 आउंस म्हणजे 30 ml. तर ऑन अन ॲव्हरेज 0.72 ml एवढं मॉर्फिन जर 30 ml मध्ये असेल तर ते मॉर्फिन सोल्युबल असेल, ते मॉर्फिन सोल्युबलाइज होतं. पण त्याच्या पुढे जर क्वांटिटी गेली तर ते मॉर्फिन सोल्युबलाइज होत नाही. अँड फॉर क्विनाइन इट इज अ निग्लिजिबल. Therefore, the quantity of alkaloid is prescribed less than 8 minims per fluid ounce, that is 0.48 ml per 30 ml. जर अल्कलॉइडची सोल्युबिलिटी क्रिएट करायची किंवा अल्कलॉइडचं इनकॉम्पॅटिबिलिटी प्रिव्हेंट करायची, डिफ्युजिबल प्रेसिपिटेट होऊ द्यायचा नाही, तर अल्कलॉइडची क्वांटिटी त्या वॉटरमध्ये मिनिमम कमीत कमी 8 मिनिम्स किंवा 8 मिनिटच्या आतच ती क्वांटिटी पाहिजे. मोर दॅन मीन्स 8 मिनिम्स किंवा 8 मिनिम्सच्या आत जर क्वांटिटी त्या अल्कलॉइडची राहिली 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस, हे क्वांटिटीपर्यंतच तो अल्कलॉइड त्या वॉटरमध्ये सोल्युबल असणार आहे. जर आपण मेट्रिकमध्ये बघितलं दॅट इज अ 0.48 ml पर 30 ml पर्यंतच त्या अल्कोलाइडची सोल्युबिलिटी किंवा तेवढ्या क्वांटिटीपर्यंतच ते अल्कोलाइड सोल्युबल असणार आहे. त्याच्या पुढे जर क्वांटिटी गेली तर ते अल्कोलाइड सोल्युबलाइज होत नाही. देन एक प्रिस्क्रिप्शन इथं दिलेली आहे. लिक्युरिस स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोरिडी 36 मिनिम्स, फेरिएट अमोनी सिट्राटिस 1 ड्रॅकम, स्पिरिटस अमोनी ॲरोमॅटिसी that is 2 drachm, aquam add up to 6 fluid ounce. आता इथं एक प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्या प्रिस्क्रिप्शनमध्ये स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड सोल्युशन, देन अमोनियम सिट्रेट, फेरिक अमोनियम सिट्रेटचं सोल्युशन जे दिलेलं आहे 1 ड्रॅकम म्हणजेच 4 ml, स्पिरिटस ॲरोमॅटिसी जे दिलं आहे 2 ड्रॅकम दॅट इज 8 ml, आणि ॲक्वम दिलेलं आहे दॅट इज 6 फ्लुइड आउंस म्हणजेच 1 फ्लुइड आउंस इज इक्वल टू 30 ml, 6 फ्लुइड आउंस इज इक्वल टू 180 ml. इथं सिग्नेचुरा सांगितलं आहे, डायरेक्शन दिलं आहे इथं. फिॲट मिक्चुरा मीन्स मेक अ मिक्सचर, देन कॉक्लियर मॅग्नम पोस्ट सिंग्युलस सिवोस सुमेंडम ही डायरेक्शन दिली आहे. म्हणजेच 1 टेबलस्पूनफुल टू बी टेकन आफ्टर मील. मिठे सांगितलं इथं मीन्स डिस्पेन्स किंवा सेंड करायला लावलं आहे 30 ml. सो इन अबो प्रिस्क्रिप्शन विच इज लुक्स लाईक एन एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी ऑफ अल्कलॉइड. आता अल्कलॉइड इथं स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड दिलेलं आहे, आणि अल्कलाईन जे सबस्टन्सेस ते अल्कलाईन सबस्टन्स आहे दॅट इज द ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया, अँड देअरफोर may results into formation of diffusible precipitate. तर जे अल्कलॉइड्स आहेत दॅट अल्कलॉइड ऑलवेज इनकॉम्पॅटिबल विथ अल्कलाईन सबस्टन्सेस. प्रिस्क्रिप्शन बघितल्यानंतर आपल्याला तिथं दिसतं आहे की तिथं अमोनियम स्पिरिट आहे दॅट इज अ ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया तिथं दिलेलं आहे, स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड तिथं दिलेलं आहे, आणि दोघं जेव्हा कंबाईन होत असतात दे क्रिएट अ इनकॉम्पॅटिबिलिटी मीन्स डिफ्युजिबल प्रेसिपिटेट हे तयार करत असतात. बट तिथे एक कंडिशन आहे. कंडिशन काय की जर अल्कलॉइडची सोल्युबिलिटी किंवा अल्कलॉइड त्या व्हेकलमध्ये त्या वॉटरमध्ये जर 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस दॅट इज 0.48 ml जे मगाशी मागच्या स्लाईडवरती दिलेले 0.48 ml पर 30 ml पर्यंत जर क्वांटिटी राहिली तर ते अल्कोलाइड सोल्युबलाइज होत असतं. सो अल्कोलाइड्स इनकॉम्पॅटिबल विथ अल्कलाईन सबस्टन्स. अल्कलाईन सबस्टन्स इथं आहे दॅट इज
aromatic spirit of ammonia which depends upon their solubility. So in above prescription the quantity of strychnine hydrochloride is 36 minims in 6 fluid ounce. 6 fluid ounce म्हणजेच किती तर 180 ml. 1 fluid ounce म्हणजे 30 ml. So for 1 fluid ounce quantity of strychnine hydrochloride तर 1 ounce चं जर प्रिपरेशन डिस्पेन्स करायचं आहे तर त्यावेळेस स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड किती लागणार तर 36/6 दॅट इज 6 मिनिम्स. सो वाईल इट्स सोल्युबिलिटी अप टू 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस. आता कॅल्क्युलेशन करून 6 मिनिम्स पर फ्लुइड आउंस एवढी स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईडची क्वांटिटी येते. पण आपण जे बघितलं आहे की 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस जर अल्कोलॉइडची क्वांटिटी त्या वॉटरमध्ये जर राहिली तर ते अल्कोलॉइड सोल्युबलाइज होत असतं. त्याच्या पुढे जर क्वांटिटी राहिली तर ते अल्कोलॉइड सोल्युबल राहत नाही. मीन्स इट क्रिएट अ डिफ्युजिबल प्रेसिपिटेट. इथं क्वांटिटी येते 6 मिनिम्स. आता 6 मिनिम्स कसं आलं तर आपल्याला डिस्पेन्स करायचं आहे 1 आउंसचं प्रिपरेशन दॅट इज अ 30 mlचं प्रिपरेशन. टोटल प्रिस्क्रिप्शन इथं दिलेली आहे 6 फ्लुइड आउंसची. म्हणून 36 डिवायडेड बाय 6 विच इज फॉर 1 फ्लुइड आउंस. आणि इथं स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड 1 फ्लुइड आउंसमध्ये राहणारे 6 मिनिम्स. सो दॅट 6 मिनिम्स क्वांटिटी is less than that 8 minims per fluid ounce, so that 6 minims quantity does not create any type of incompatibility with that alkaline substances, and therefore prescription can be dispensed as it is. So prescription can be dispensed as it is. Okay, so procedure काय राहणार आहे तर प्रोसिजर राहणार आहे की all means weigh out all ingredient accurately, then ferric ammonium citrate and strychnine hydrochloride are added in a 3/4 quantity of vehicle or mixed with a 3/4 quantity of vehicle, then add aromatic spirit of ammonia, filter through cotton. सर्व इन्ग्रेडियंट वे करायचे. जे 30 mlचं आपल्याला प्रिपरेशन तयार करायचं आहे त्याच्या हिशोबाने 30 mlसाठी लागणारे इन्ग्रेडियंट वे करा. वे केल्यानंतर 3/4 क्वांटिटी ऑफ व्हेकलमध्ये फेरिक अमोनियम सिट्रेट आणि स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड हे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतर त्याच्यात ॲड करायचे ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया आणि फिल्टर करायचे थ्रू द कॉटन. देन मेकअप द क्वांटिटी और मेकअप द वॉल्यूम बाय रिमेनिंग क्वांटिटी ऑफ व्हेकल, ट्रांसफर टू बॉटल, cork it, attach prepare label and submit that preparation. Then second example, that is strychnine hydrochloride 1.5 drachm spirit ammonia aromatic, that is aromatic spirit of ammonia 1 drachm, water up to 4 fluid ounce, make a mixture. आता strychnine hydrochloride 1.5 ड्रॅकम 1.5 ड्रॅकम म्हणजेच 6 ml. 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ml. 1.5 ड्रॅकम इज इक्वल टू 6 ml. देन aromatic spirit of ammonia which is a 1 drachm, that is a 4 ml, and water up to 4 fluid ounce म्हणजेच 120 ml. 1 fluid ounce म्हणजे 30 ml, 4 fluid ounce म्हणजेच 120 ml. So in above prescription we have dispensed 4 fluid ounce, that is 120 ml of a preparation. The quantity of strychnine hydrochloride in minims. आता जर इथं दिलेलं आहे 1.5 ड्रॅकम तर 1.5 ड्रॅकमचं कन्वर्जन तुम्हाला करून घ्यायचं आहे मिनिम्समध्ये. तर 1 मिनिम्स म्हणजे होत असतं 0.06 ml. So in 1 ml there are 16 मिनिम्स. एका ml मध्ये किंवा एका mlचं कन्वर्जन जर तुम्हाला मिनिम्समध्ये करायचं आहे, मेट्रिकचं इम्पेरिकलमध्ये जर करायचं आहे, मिनिम्समध्ये जेव्हा करायचं आहे तर 1 ml मध्ये 16 मिनिम्स एवढं इक्विवॅलंट असतं.
1 ml is equal to 16 ml. So for 4 ml 64 मिनिम्स, म्हणजे 4 ml मध्ये 64 मिनिम्स बसत असतात आणि 1.5 ml मध्ये मीन्स 6 ml मध्ये 1.5 ड्रॅकम दॅट इज 6 ml मध्ये 96 मिनिम्स इज इक्वल टू 6 ml. आता 96 मिनिम्स फॉर 4 फ्लुइड आउंस प्रिपरेशन आपल्याला डिस्पेन्स करायचं. इनकॉम्पॅटिबिलिटी होणार आहे का नाही हे डिपेंड करणार आहे स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईडच्या क्वांटिटीवरती. जर 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस जर क्वांटिटी राहिली किंवा त्याच्या खाली जर राहिली तर तिथं इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होत नाही. त्याच्या पुढे जर क्वांटिटी राहिली अल्कोलाइड्सची तर दॅट अल्कोलाइड्स क्रिएट अ इनकॉम्पॅटिबिलिटी. तर स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड या प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे 6 ml म्हणजेच 96 मिनिम्स. आता दॅट 96 मिनिम्स कितीमध्ये तर 4 फ्लुइड आउंसमध्ये. तर एका फ्लुइड आउंसमध्ये क्वांटिटी निघते तिथं दॅट इज 24 मिनिम्स पर फ्लुइड आउंस. 96 मिनिम्स for means 96 minims for 4 drachm. So for 96 minims for 4 fluid ounce. So for 1 fluid ounce there is 24 minims. जर 96 मिनिम्स हे 4 आउंससाठी आहे तर एका आउंससाठी मीन्स 30 ml साठी इथं क्वांटिटी निघते 24 मिनिम्स. सो द सोल्युबिलिटी ऑफ स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड इज 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस. जर सोल्युबिलिटी कुठपर्यंत असणार आहे 8 मिनिम्स पर फ्लुइड आउंस. जर त्याच्यावरती गेलं तर इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट करणार आहे. सो इन अबोव प्रिस्क्रिप्शन द क्वांटिटी इज 24 minims per fluid ounce and therefore there is a incompatibility and which results into the formation of diffusible precipitate of strychnine hydrochloride. 24 minims per fluid ounce इथं येतं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की there is a chemical incompatibility and which results into the formation of diffusible precipitate of strychnine hydrochloride and that incompatibility can be overcome by method A. मेथड ए ही असणार आहे डिफ्युजिबलसाठी, मेथड बी असणार आहे इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेटसाठी. मेथड बीमध्ये आपण 2% CTPA हे यूज करत असतो. दिस इज स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराईड मीन्स अल्कोलाइड विथ अल्कलाइन सबस्टन्सेस. देन वन मोर एक्झाम्पल ऑफ incompatibility of alkaloids with the alkaline substances. Here morphine hydrochloride solution 0.5 ml, aromatic spirit of ammonia up to 90 ml. There is 20 milligram of morphine hydrochloride present in 2 ml of solution. तर जर ॲव्हरेज किंवा एक स्टँडर्ड व्हॅल्यू बघितली मॉर्फिन हायड्रोक्लोराईड 2 ml मध्ये मॉर्फिन हायड्रोक्लोराईड 20 मिलीग्रॅम एवढं प्रेझेंट असतं. तर एका ml साठी 10 मिलीग्रॅम, 0.5 ml साठी 5 मिलीग्रॅम आणि 0.5 ml म्हणजेच काय तर 8 मिनिम्स. सो ॲज मॉर्फिन 8 मिलीग्रॅम पर और 8 मिनिम्स पर 8 milligram per 30 ml or 12 minims per 30 ml, there will be no precipitate of morphine hydrochloride by alkaline substance such as aromatic spirit of ammonia. Hence there is a no incompatibility and follow the procedure of simple mixture. तर इथं काय सांगितलं आहे की एका ml मध्ये मॉर्फिन हायड्रोक्लोराईड प्रेझेंट असतं 10 मिलीग्रॅम. जर मेट्रिक सिस्टीमनुसार जर गेलं तर 8 मिलीग्रॅम पर 30 ml पर्यंत जर मॉर्फिन हायड्रोक्लोराईडची क्वांटिटी राहिली तर ते सोल्युबिलिटी क्रिएट करतं किंवा आपण त्याला म्हणतो आहे की 12 मिनिम्स पर फ्लुइड आउंस दॅट इज अ 30 ml पर्यंत. जर मॉर्फिन हायड्रोक्लोराईड राहिलं
तर ते इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट करत नाही. मीन्स देर विल बी नो प्रेसिपिटेट ऑफ मॉर्फिन हायड्रोक्लोराईड बाय अल्कलाईन सबस्टन्सेस अँड सच ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया, जे अल्कलाईन सबस्टन्स इथं यूज केलेलं आहे दॅट इज ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया. मॉर्फिन हे यूज केलं आहे अल्कोलाईड म्हणून किंवा अल्कोलाइडल इन नेचर असतं मॉर्फिन. ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया जे अल्कलाईन नेचरमध्ये आहे. सो देर इज नो एनी इनकॉम्पॅटिबिलिटी इन दॅट प्रिस्क्रिप्शन अँड फॉलो द प्रोसिजर ऑफ सिम्पल मिक्सचर. जे सिम्पल मिक्सचर आपण तयार करतो ती प्रोसिजर इथं फॉलो करायची. जसं 3/4 क्वांटिटी ऑफ व्हेकल घ्यायचं आहे, त्याच्यात मॉर्फिन हायड्रोक्लोराईड ॲड करायचं आहे, मिक्स करायचं आहे, स्टर करून टोटल मॉर्फिन हायड्रोक्लोराईडला डिझॉल्व करायचं आहे. देन ॲड ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया ॲड केल्यानंतर फिल्टर करायचं आहे. मीन्स 3/4 क्वांटिटी ऑफ व्हेकल इथं घेऊन त्यात मॉर्फिन हायड्रोक्लोराईड टाकायचं आहे. टाकल्यानंतर फिल्टर करायचं आहे. फिल्टर केल्यानंतर व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे बाय दॅट व्हेकल दॅट इज ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया. व्हॉल्यूम मेकअप केल्यानंतर फिल्टर केल्यानंतर ट्रान्सफर दॅट प्रिपरेशन इन टू द कंटेनर. कंटेनरमध्ये त्याचं कॉर्क इट, लेबल इट अँड सबमिट इट. दिस इज अ प्रोसिजर ऑफ सिम्पल मिक्सचर. 3/4 क्वांटिटी ऑफ व्हेकल दॅट इज ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया इथं व्हेकल म्हणून यूज केलेलं आहे. ते घ्यायचं आहे, त्यात मॉर्फिन हायड्रोक्लोराईड मिक्स करायचं आहे. स्टर केल्यानंतर कंप्लीट डिझॉल्व झाल्यानंतर त्याला फिल्टर करायचं आहे. फिल्टर केल्यानंतर ॲड ऑर मेकअप द व्हॉल्यूम ऑफ दॅट प्रिपरेशन. देन ट्रान्सफर टू द कंटेनर, कॉर्क इट, लेबल इट अँड सबमिट दॅट प्रिपरेशन. देन नेक्स्ट prescription. Again example of alkaloids with alkaline substances. In that tincture of opium 10 ml, aromatic spirit of ammonium which is up to 30 ml and make a mixture. एक मिक्सचर तयार करायचं आहे ज्या मिक्सचरमध्ये टिंक्चर ऑफ ओपीएम आहे जे अल्कोलाइड इन अ नेचर असतं, ज्याची क्वांटिटी 10 ml यूज केलेली आहे. ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया विच इज अप टू 30 ml. सो जे मगाशी बघितलं की टिंक्चर ऑफ ओपीएम कंटेन 20 milligram अनहायड्रस मॉर्फिन पर 2 ml अँड हिअर द क्वांटिटी ऑफ दॅट मॉर्फिन. टिंक्चर ऑफ ओपीएममध्ये 20 milligram अनहायड्रस मॉर्फिन असतं पर 2 ml and here the quantity of that morphine prescribed by prescriber is more. So there is a formation of precipitate. इथं जी क्वांटिटी यूज केली दॅट इज अ 10 ml जी क्वांटिटी आहे विच इज मोर. सो देर इज द फॉर्मेशन ऑफ केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी. देर इज अ फॉर्मेशन ऑफ precipitate which is a diffusible in a nature means as well as there is a chemical incompatibility. So due to chemical incompatibility as well as therapeutic incompatibility due to the error in a dose, so refer back that prescription to the prescriber. दोघं प्रकारचे इथं incompatibility आहे. chemical incompatibility as well as there is a therapeutic incompatibility which is due to the error in a dose. So simply refer back that prescription to the prescriber. Then next that is alkaloidal salt with the soluble iodides. आता alkaloidal salt like ipecacuanha means in a cough mixture potassium iodide is generally prescribed as a expectorant along with a tincture of ipecacuanha which contain emmetin, and the quantity of emmetin present is usually so low that it cannot react with the potassium iodide to get a precipitate as a hydroiodide. सोल्युबल आयोडाईड कोणाला म्हणणार? जसं पोटॅशियम आयोडाईड असेल, आयोडाईड हे इनसोल्युबल किंवा आयोडीन हे इनसोल्युबल, पण जेव्हा सोल्युबल आयोडाईड दॅट इज अ साल्ट फॉर्ममध्ये पोटॅशियम आयोडाईड विच इज अ साल्ट फॉर्म अँड ड्यू टू दॅट salt
that iodine get solubilized. So generally in a cup mixture, ipecacuanha is prescribed with that potassium iodide, but the quantity of that ipecacuanha which contain a imetin or imetin ची जी quantity present is usually low, and so that it cannot react with the potassium iodide to get a precipitate as a hydroiodide. Similarly, when the strychnine is prescribed along with the soluble iodide, it is a potassium iodide, it forms a very insoluble iodide, and the precaution and the precipitate of which are diffusible. जेव्हा स्ट्रिचिनिन हायड्रोक्लोराइड प्रिस्क्राइब करतो विथ द सोल्युबल आयोडाइड, it forms diffusible precipitate, and hence to avoid that diffusible precipitate, follow method A and prevent that incompatibility. Then next, alkaloidal salt with the tannins. Generally alkaloidal salt when combines with the drug containing tannins, the alkaloids form a tannate which are separated as a diffusible precipitate. म्हणजे जेव्हा अल्कलॉइडल साल्ट कंबाईन होत असतो टॅनिन्स सोबत, इट फॉर्म्स अ डिफ्युजिबल प्रेसिपिटेट, अँड टू अवॉइड और टू ओवरकम दैट केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी विच इज रिजल्ट ड्यू टू द डिफ्युजिबल प्रेसिपिटेट बाय यूजिंग मेथड ए, and the tannates of most alkaloids are insoluble, and hence strong tea or tannic acid is commonly used in a alkaloidal poisoning. alkaloidal poisoning मध्ये आपण टॅनेट्स हे देत असतो किंवा स्ट्रॉंग टी हे देत असतो का, कारण की द मोस्ट ऑफ अल्कलॉइड्स आर इनसोल्युबल इन अ वॉटर, अँड दॅट्स वाय स्ट्रॉंग टी or tannic acid solution is commonly used in such a poisoning, that is the alkaloidal poisoning. Then next, alkaloidal salt with the salicylate. When quinine compound are combined with the salicylate, they form an indiffusible precipitate of quinine sulfate, and therefore follow method B for precipitate yielding combinations. आता क्विनाइन की ज्याची सोल्युबिलिटी निग्लिजिबल है, जे इनसोल्युबल है, सो दे फॉर्म्स indiffusible precipitate, and that indiffusible precipitate overcome, or that incompatibility can be overcome by following the method B. Method B, which is for indiffusible, and method A for a diffusible precipitate. Here prescription is given. In that prescription, quinine hydrochloride 0.12 gram, sodium salicylate 4 gram, water up to 100 ml, make a mixture. आता generally that ingredient are used, quinine sulfate used as the antimalarial, आणि इथे मिक्सचर तयार करायला लावलं आहे, मेक अ मिक्सचर. So when quinine hydrochloride combines with the sodium salicylate, they forms quinine salicylate which is a indiffusible precipitate. जेव्हा quinine sulfate combines होत असतो, react होत असतो with the sodium salicylate, they form a quinine salicylate indiffusible precipitate, and to avoid or to prevent that incompatibility or overcome that incompatibility by applying the method B for precipitate yielding interaction. In method B, we use a thickening agent, that is 2% CTP or 1/4 of mucilage of tragacan. The next example, that is caffeine citrate 1 gram, sodium salicylate 3 gram, water up to 90 ml, make a mixture. So caffeine citrate is a mixture of equal quantity or equal weight of caffeine and citric acid. Caffeine is a CNS stimulant, sodium salicylate which is a non-steroidal anti-inflammatory drug, and here water used as a vehicle, make a mixture. So that caffeine citrate, which is a
mixture of same quantity or equal quantity of caffeine and citric acid, and that citric acid present in a caffeine citrate which reacts with the sodium salicylate, and there is a formation or there is a liberation of salicylic acid which get precipitated. जेव्हा citric acid means citric acid which is present in a caffeine citrate, and that citric acid combines with the sodium salicylate, there is a formation of or there is a liberation of salicylic acid precipitate. If we use or if caffeine is used instead of caffeine citrate, जर यूज केलं instead of caffeine citrate, it forms a soluble complex with a sodium salicylate. कॅफेन सिट्रेटमुळे इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होते, म्हणजेच प्रेसिपिटेट फॉर्म होते. सो instead of caffeine citrate जर कॅफेन यूज केलं तर इथे कुठल्याच प्रकारची इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होणार नाही. मीन्स देर इज अ formation of soluble complex of sodium salicylate, and hence substitute that is caffeine citrate with the half as much caffeine as that of caffeine citrate to form a clear mixture. म्हणजेच कॅफेन सिट्रेटच्या ऐवजी कॅफेन यूज करा आणि ती इनकॉम्पॅटिबिलिटी आपण ओव्हरकम करू शकतो. देन लास्ट दॅट इज alkaloids salt or alkaloidal salt with a soluble iodide or bromide. Alkaloidal salt or alkaloids like strychnine, morphine, codeine forms insoluble hydroiodide or hydrobromide with soluble iodide and bromides. आता जे अल्कलॉइड्स आहे जसं स्ट्रिचिनिन, मॉर्फिन और कोडीन which forms a hydroiodide or hydrobromide with a soluble iodide or with a soluble bromide. Soluble iodide चे example that is the potassium iodide और bromide चे जर तर potassium bromide किंवा sodium bromide or sodium iodide. This is the example of sodium. This is the example of soluble iodides or bromides. These precipitate are insoluble but diffusible. आता इथं जेव्हा स्ट्रिचिनिन दॅट इज अल्कलॉइड्स जे असणार आहेत दे फॉर्म्स insoluble hydroiodide or hydrobromide with a soluble iodide and bromide, and that precipitate is a diffusible in a nature, and hence method A should be followed while dispensing the prescription. So here prescription is that potassium iodide 1.5 gram, tincture of strontium 8.5 ml, chloroform water to make 100 ml. Chloroform water चा यूज इथे as a vehicle, as a flavoring agent. Then potassium iodide आणि tincture of strontium इथे दिलेलं आहे. Tincture of strontium which is a Solansis alkaloid or which is a alkaloid and which forms a diffusible precipitate of hydroiodide with potassium iodide. The tincture of strontium when combines with the potassium iodide, there is a formation of diffusible precipitate, and that diffusible precipitate overcome or that incompatibility can be overcome by following the method A in a dispensing this prescription. I hope you understand all the topics. Thank you.